आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र या नावाने समितीचे पुनर्गठन करण्यात आले। आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाला गती द्यावी असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेट्टी यांनी इथे केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार डॉक्टर राहुल आहेर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर व्यंकट गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, उपजिल्हाधिकारी तुकाराम फुलावळे, प्रशासन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर योगेश चित्ते उपस्थित होते। डॉक्टर शेट्टी यांनी सांगितले की शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे। जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील रुग्णालयाच्या समावेशासाठी जिल्हास्तरीय समितीने सुविधांची उपलब्धतांची पडताळणी करून निर्णय घ्यावा, यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल। नाशिक जिल्ह्यात 31,68,000 एवढ्या कार्डचे वितरण होणे आवश्यक आहे। आतापर्यंत 17,48,000 कार्डचे वितरण झाले। नागरिकांनी आयुष्मान भारतचे कार्ड काढून घ्यावे। या योजनेत नाशिक जिल्ह्यातील 142 रुग्णालयांचा समावेश आहे, त्यात शासकीय 40 आणि खासगी 102 रुग्णालयांचा समावेश आहे। पैशाअभावी एकाही रुग्णावरील औषधोपचार थांबणार नाही असे त्यांनी सांगितले। खासदार डॉक्टर बच्चाव यांनी या योजनेत अद्ययावत सुविधा आणि किमान 10 खाटा असलेल्या रुग्णालयांचा समावेश करावा, तसेच या योजनेविषयी जनजागृती प्रभावीपणे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तहसीलदार गणेश जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले। त्यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।